राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज डिस्क्लेमर देणं गरजेचं आहे. सदर माहिती ही पूर्णपणे काल्पनिक असून फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे आणि त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा. आपली दत्त जयंती असते बघा डिसेंबर महिन्यात, किंवा लक्ष्मीपूजन असतं, दिवाळीला आपण करतो ते. आज मा बागलामुखीचा जन्मदिवस आहे, 24 तारीख आहे. आणि आज तुम्हाला एक संधी आहे, जी 12 महिन्यात नाही ती संधी आज आहे. ही सात्विक देवता नाही ध्यानात ठेवायचं. ही शीघ्रकोपी आणि थोडंसं उग्र अशा स्वरूपाची देवता आहे. त्याच्यामुळं शुद्धी ह्या शब्दाला विशेष महत्व आहे. तिचा पूजा पाठ आईचा करताना हमेशा आंघोळ केलेली असली पाहिजे. पहिला नियम. ही पूजा आज कशी करायची आणि तुमच्या शत्रूचा नायनाट, तुमच्या शत्रूचा स्तंभन कसं करायचं तुम्हाला आज एक आयडिया देऊन जातो. आणि हा विधी परफेक्ट जो करण ना, त्याला नल खेळायला सुद्धा जायची गरज नाही, हे पण तुम्हाला सांगतो. तुम्हाला उद्यापासून रिझल्ट चालू होईल शत्रूचं काय होतंय असा विषय असतो. मा बागलामुखीचा जन्मदिवस दशमहाविद्यापैकी ही 8व्या क्रमांकाची. महाराष्ट्रात कशी 3.5 शक्तिपीठ आहेत, तसं 8 क्रमांकाची ही मा बागलामुखी आहे. आणि गृह म्हणजे आपलं घर, याच्यातल्या काही बाधा, त्याच्यानंतर नवग्रह म्हणजे ग्रहदोष म्हणतो आपण त्याला, त्याच्यातून मुक्ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शत्रूचं स्तंभन, शत्रूवर विजय मिळवण्यासाठी ह्या मा बागलामुखीची उपासना केली जाते. वर्षात वैशाख शुक्ल पक्ष आणि अष्टमीला देवीचा जन्मदिवस जी आज आहे. आणि लक्षात ठेवा, टायमिंग हे आता तर चालूच आहे, पण दिवसभरात संध्याकाळी 7:45 कुणी पूजा करायची नाही. 7:45 आतच. नियम थोडं कडक आहेत, नियम देवी कडक आहे, थोडं फॉलो करायला बी अवघड जातं. पूजा करताना पूजाविधी काय तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, तुम्ही स्वतः पिवळी वस्त्र धारण केली पाहिजेत. तिचं नाव, दुसरं नाव पितांबर आहे. देवीला तुम्हाला लावताना तिलक लावला पाहिजे हळदीचा. आणि जे बागलामुखीहून जाऊन आलेले आहेत माझ्याबरोबर, त्यांना चांगलं माहिती आहे की त्यांना हळकुंड दिलेली 2 दगडा उघडून लावायची टिपका, हा त्याचा तिलक लावायचा आहे. जे नाही गेले त्यांनी हळदीचा हळदपुडी किचनमधली वापरायची नाही, 10 रुपयाची पुडी सेपरेट आणायची आणि त्या हळदीचा तिलक लावायचा आहे. पिवळाच प्रसाद पाहिजे. मग लाडू असू दे, तुमचा मैसूर पाक असू द्या, बरे 100 ग्रॅम आणा, पण पिवळा प्रसादाचं तिथं अर्पण देवापुढं ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट महत्वाची, पिवळी फुलं ही फार गरजेची आहेत. एक फुलं असून द्या पण पिवळ्या कलरचं असावं. आणि जे दिवा लावणारे, सरसो के तेल का दीपक म्हणजे मोहरीचं तेल. ते आपल्या भागात आता मोहरीचं तेल कोण खात नाही, गोड तेल खातो आपण, पण ते UP बिहारी आहेत ना, त्याच्यासाठी प्रत्येक किराणा दुकानात सरसो का तेल मिळतं बघा, म्हणजे मोहरीचं तेल असतं ते. त्या तेलाचा दिवा आणि त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर 2 ह्याच्यात बसून एवढ्या तेलात त्या दिव्याच्या हळद टाकायची. लक्षात घ्या. अशा प्रकारे तुमचं तोंड पूर्वेकडे ठेवून 2 मंत्र तुम्हाला देतो. जो मुख्य मंत्र आहे तो कुणीही बोलण्याचा प्रयत्न करू नये. त्याच्या उच्चारणात आता हिम, रीम का हिलीम ह्याच्यातले संदर्भ वेगवेगळे आहेत. हा जर चुकीचा मानला गेला तर थोडंसं अनिष्ट होतं, म्हणून तो म्हणू नये. काय म्हणायला पाहिजे? ओम हिम बगलामुखी देवे हिलीम ओम नमः. ह्या मंत्राचा उच्चार तुम्ही कमीत कमी 11 वेळा करणं गरजेचं आहे. घरात जर हळकुंड असतील तर त्या हळकुंडाचं 11 तुकडं करायचं, बारकालं. एक दोरा घ्यायचा, ते दोरा पिवळा, हळदीने पिवळा करून घ्यायचा ओलसर थोडा, आणि ते 11 तुकडे त्याला बांधायचं. लक्षात घ्या. एक तुकडा मोठा ठेवायचा, तिथून सुरुवात करायची. बरोबर 11 वेळा तुम्ही तो जप करू शकता. नसेल बा तुमच्याकडे उपलब्ध हळकुंड तर आपली माळ असते नेहमी जपाची, रुद्राक्षाची चालते फक्त,
तुळशीची चालत नाही, ध्यानात ठेवायचं. रुद्राक्षाच्या माळेनी अशा प्रकारचा जप करायचा. आणि जो मूल मंत्र आहे तो काय कोणी म्हणायचा नाही. आता अजून एक मंत्र सांगतो, ओम बगलामुखे नमः. अतिशय सोपा मंत्र आहे हा. तर ओम बगलामुखे नमः याचं सुद्धा उच्चारण केलं ना, एवढं सगळं केलं बा तुम्ही. आता संध्याकाळच्या टायमाला काय करायचे तुम्हाला सांगतो. शत्रू विजयासाठी तुम्हाला टायमिंग कवर आहे 7:40 बरोबर. साधारण 6:30 वाजताच किंवा 6:45 वाजता आंघोळ करायची. देवी पुढं जाऊन आपल्या मुठीत किंवा ह्याच्यात थोडी एवढी हळद घ्यायची संध्याकाळची. आपल्या पटांगणात आपला गेट असं दरवाजाच्या बाहेर जाऊन शत्रूचा नामोपचार म्हणजे शत्रूचा नाव आठवायची किंवा नाव बोलायची आणि बगलामुखीचा मंत्र नाव घेऊन जोरात ती हळद फोकायची बाहेर अशी. लक्षात आला विषय. मग काय होतंय काय नाही होतंय आणि आजच चान्स आहे, तू ध्यानात ठेवा. त्याच्यामुळं कमीत कमी आजचा जो दिवस आहे म्हणजे जन्मोत्सव म्हणतो आपण त्याचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा. आणि तुमचं खरं आहे ना म्हणूनच तुम्हाला फरक पडणार आहे. ह्या जो स्वतःला वाढे ना त्याला फरक नाही, असा विषय असतो. शत्रूवर विजयासाठी ह्या गोष्टीचा उपयोग करायचा आहे. आणि काय जास्त खर्चिक नाही, काय नाही. श्रद्धा असणं गरजेचं आहे. अंधश्रद्धेला थारा नाही, असा महत्वाचा विषय. आता बगलामुखीला आपण जी ट्रिप काढतो किंवा लोक जातात सगळी माझ्याबरोबर येतात जातात, थोडासा पुढचा विषय थोडा असा झालेला आहे की परत महिनाभर कमीत कमी 2-3 वेळा तरी म्हणजे महिना 2 महिने मी जाईल अशी गॅरंटी नाही. फक्त पौर्णिमेला माझ्याबरोबर ज्यांना यायचं आहे ना त्यांनीच नाव नोंदणी करा. परत आपला योग नाही. पण तुम्ही स्वतःच्या खर्चाने गेला तिथं, वाहनाने गेला, रेल्वेने गेला, कशाने पण जा तुम्ही. भविष्यात जर कधी गेला तर मला तिथं फोन करा, विचारू नका काय अडचण आली तर. आत्ता मात्र मी एवढ्याच वेळेस जाणार आहे. थोडासा असा विषय आहे, काही कारणं वेगळी आहेत. रामकृष्ण हरी माऊली.